शिवडी न्हावा अटल सागरी सेतूवरून पहिल्याच दिवशी 8000 पेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केलेला आहे। पहिल्या दिवशी सागरी सेतूवर कर टोल आकारण्यात आला नव्हता। शिवाय पहिल्याच दिवशी या पुलावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी पुलावर थांबून फोटो काढले होते। मात्र त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून प्रशासनाने वाहतुकीचे नियम पाळावेत अशा पद्धतीचे आवाहन सुद्धा या निमित्ताने केलेले आहे। प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शिल्पा, या अटल सेतूवरून पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या वाहनांचा प्रवास झालाय, पण काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत प्रशासनाकडून असं समजतंय। त्या सूचना नेमक्या काय आहेत नागरिकांसाठी? नक्कीच अटल सेतू या मार्गाने पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रवाशांनी सुसाट प्रवास केलेला पाहायला मिळालेला आहे। या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पसंती देखील या मार्गाला दिलेली आहे। अटल सेतू या मार्गाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी हा मार्ग सकाळी 8 वाजता प्रवाशांसाठी खुला करण्यात आला। अनेक प्रवाशांनी या मार्गाने प्रवास केला असून 8 ते 10 हजार पेक्षा जास्त प्रवासी या मार्गाने प्रवास करून गेलेले आहेत। शनिवारी हा प्रवास केल्यानंतर अनेक प्रवाशांनी यावेळी सेल्फीचा मोह आवरला नाही। सेल्फी काढून विविध प्रकारचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्यानंतर संबंधित फोटो काढल्यामुळे जो काही तिथे अडचण निर्माण झाली असेल ती जीविताला सुद्धा धोका देणारी होती, त्यामुळे निश्चित त्याचं पालन सूचनांचं करणं नागरिकांनी आवश्यक असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।